पीएम किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सांगण्यात आलेली आहे। सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। 9,26,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आत्ताच सोडलेले आहेत। शेतकरी मित्रांना मेसेज सुद्धा येऊ लागलेला आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांमध्ये फक्तच पैसे सोडण्याचा राज्यातल्या या सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आज नक्कीच 4,000 रुपयाचा मेसेज येऊ लागणार आहे। कारण नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती म्हणजे या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नक्की जमा होणार आहे। सर्व शेतकरी मित्रांना अतिशय आनंद झालेला आहे। सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता नक्की येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तारीख सुद्धा सांगणार आहे। त्या तारखेला 100% सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती नक्कीच जमा होणार आहेत। आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकरी बांधवांना नक्की हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत। नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आदेश दिल्यामुळे आताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8 तासाच्या आतमध्ये म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला लवकरच पैसे जमा होणार अशी घोषणा केलेली आहे। आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12 जिल्ह्यांमध्ये तर आज 100% हप्ता वितरित करणार अशी घोषणा केलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता बँकांना आदेश दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सर्व मित्रांना नक्कीच मेसेज 4,000 रुपयाचा येऊ लागणार आहे। आता अनेक शेतकरी मित्रांना मेसेज सुद्धा आलेले आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वितरित करणार अशी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 2 कामे नक्की सर्व शेतकरी मित्रांनी केली असतील तरच त्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। अनेक शेतकरी मित्रांनी ही 2 कामे केलेली नाहीत, त्या शेतकरी मित्रांना शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। कोणत्याही नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्याचा लाभ मिळणार नाही। कारण ही दोन्ही महत्त्वाचे कामे सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच करून घ्यायची आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो, कारण देवाभाऊनी आता सांगितलेलंच आहे। सर्व शेतकरी मित्रांना आता डीबीटीचं बटन दाबून आताच 4,000 रुपयाचा लाभ सोडलेला आहे, म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज नक्कीच पैसे जमा होणार। कारण शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना ठरणार आहे। कारण शेतामध्ये आता मेहनत करण्यासाठी शेतकरी बांधवांना आता मोठ्या प्रमाणात पैशाचा खर्च करावा लागतो आणि तो खर्च आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता वजावट केला जातो आणि थोडासा हातभार सुद्धा शेतीच्यासाठी लागला जातो। सरकारच्या माध्यमातून चांगल्या रीतीने शेती पिकवण्यासाठी आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना ही काढलेल्या आहेत। अत्यंत महत्त्वाच्या योजना सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या आणि आनंददायक योजना राबवण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांना एखादी गरजू व गरीब शेतकरी मित्रांना अडचणी निघून जातात। अनेक शेतकरी मित्रांना सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगला हप्ता वितरित केला जातो आणि चांगल्या रीतीने तो शेतामध्ये खर्च केला जातो। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता नक्की जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, थोडासा उशिरा झालेला आहे, परंतु शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे आता थोडासा हप्त्याला उशिरा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता नक्कीच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नक्की पैसे जमा होणार आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांना 4,000 रुपयाचा लाभ मिळणारच आहे। शेतकरी मित्रांनो, फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना हप्ता वितरित केला नाही, परंतु शेतकरी मित्रांनो आज
नक्कीच सर्व शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर सर्वात लवकर पैसे हे 12 जिल्ह्यांमध्ये वितरित केले जाणार आहेत। कोणते 12 जिल्हे आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करत आहेत? शेतकरी मित्रांनो, फॉर्मची पडताळणी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अपात्र सुद्धा केलेलं आहे। आता आपण पाहणारच आहोत कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांचे 2 ते 3 कामे राहिलेली आहेत आणि कोणती 12 जिल्हे आहेत। नक्की शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत। नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना अपात्र कोणत्या केलेलं आहे नक्कीच पाहूया। सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजनेमधून पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि सर्व शेतकरी मित्र अतिशय आनंदातच आहेत। DBTच्या माध्यमातून आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे घोषणा केलेली आहे। हप्ता हा वितरित केलाच पाहिजे असं सुद्धा घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांना आता आपण पाहणार आहोत पहिल्यांदा अगोदर आता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र म्हणजे त्या शेतकऱ्यांना या योजनेतून काढण्यात आलेलं आहे। आता आपण पाहूया बघा, पहिल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल किंवा अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी किंवा सरकारी पेन्शनधारक असतील तर अशा नागरिकांना व त्या कुटुंबातील नागरिकांना एकही शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे फॉर्मच्या पडताळणीमध्ये अनेक शेतकऱ्यांना अपात्र केलेला आहे। PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ नक्कीच होणार आहे। शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे म्हणजे उपयुक्त जास्तीत जास्त ठरणाऱ्या योजना आहेत आणि या 12 जिल्ह्यांमध्ये आता नक्कीच या योजनेचा नक्की लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही एवढ्या जर जमीन असेल, उत्पन्न असेल, 4 व्हीलर असेल किंवा सरकारी नोकरीवर किंवा पेन्शनधारक असतील तर अशा नागरिकांना 1ही रुपया नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता या 12 जिल्ह्यांमध्ये 2 कामे नक्की करायची आहेत। कोणती कामे आहेत नक्कीच पाहूया। राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजना नक्की राबवण्यात आलेल्या आहेत। अतिशय महत्त्वाच्या व अतिशय आनंददायक गोष्टी आहेत। सर्व शेतकऱ्यांना 2 ते 3 कामे केल्याशिवाय पैसे 1ही रुपया मिळणार नाही। रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून नमो आणि PM किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे। आज 4,000 रुपयाचा मेसेज सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच जमा होणार आहे। राज्यातल्या या शेतकऱ्यांच्या रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईलला मेसेज येऊ लागणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांकडे आता महत्त्वाचे काम 2 कोणते आहेत नक्की पाहूया। शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या शेतकऱ्यांकडे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे। पहिलं काम आहे शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघा। अनेकदा सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन बघा, राज्यातल्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे, कारण सर्व शेतकरी मित्रांना अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे। सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे। दुसरं कागदपत्र कोणतं आहे बघा, सर्व शेतकरी बांधवांचं रेशन कार्डची KYC झालं होणं गरजेचं आहे। सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रेशन कार्डची KYC आणि फार्मर ID कार्ड नक्की काढून घ्यायचं आहे। ऑनलाईनच्या साहाय्याने सर्व केलं जात आहे। सर्व शेतकरी मित्रांनो, ही 2 कामे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आलेली आहे। ही ऑनलाईनच्या साहाय्याने सर्व शेतकरी मित्रांचं लवकरात लवकर काम होतं आणि लवकरच करून घेणं गरजेचं आहे। नाहीतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता नमो आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, कारण शेतकरी मित्रांनो हा आता मोठ्या प्रमाणात फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे आत्ताच शेतकऱ्यांना आत्ताच लवकरात लवकर अटी आणि नियम सांगण्यात आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण आता जिल्ह्यांची यादी पाहणारच आहोत। सर्व शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण पाहणारच आहोत कोणती जिल्हे आहेत। 12 जिल्ह्यांची यादी सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। तुमचा जर जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा हे बघा लातूर आहे, अकोला आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, ठाणे आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे, सांगली आहे।
या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 100% PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 100% 4,000 रुपयाचा मेसेज येऊ लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांना जर मेसेज येत नसेल तर त्या शेतकरी मित्रांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी नक्की लिंक करून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला लगेचच मेसेज येऊ लागणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांनी नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा लाभ नक्की घ्यायचा आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.